तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। जसं की तुम्हाला मी म्हटलेलं होतं की प्रत्येक साध्या गृहिणीला जो आपण हा टॅग लावलेला आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे। का तर प्रत्येक गृहिणी ही असामान्य आहे आणि म्हणूनच तिच्या हाताची चव सुद्धा असामान्य आहे आणि तीच चव, त्याच माऊलीची हाताची चव आपल्याला आपल्या जगासमोर आणायची आहे। म्हणून आमच्या कोकणातील पारंपरिक रेसिपी अशाच जर तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तर अशीच एक नवीन गृहिणी आणि नवीन रेसिपी पाहू घेऊन आपण हजर झालेलो आहोत। चला तर मग त्या गृहिणीची आपण ओळख करून घेऊया। ताई, तुमचं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव अनुष्का मोर्शिला। अच्छा, मी वैभवासात मध्ये राहते। बरं, आणि आज आपण कोणती रेसिपी दाखवणार आहोत? ओल्या काजूच्या गराची भाजी। तर आज आपल्याला, मी म्हटलं ना तुम्हाला, अतिशय भन्नाट अशी रेसिपी आज आपण पाहायला इथे आलेलो आहोत आणि त्या रेसिपीचं नाव आहे ओल्या काजूगराची भाजी। अच्छा, तर ओल्यात ही काजूगर म्हणजे तुम्ही कसं काय हे केलंय ते पहिल्यांदा सांगा सगळ्या प्रेक्षकांना। काजू म्हणजे मार्च एप्रिललाच लागतात। अच्छा, हे कच्ची काजू आहे। हा, अच्छा, कच्चा काजू कापून त्याचे गर काढायचे। हा, कच्चा काजू कापून गर काढायचा। अच्छा, म्हणजे हे ओले काजूगर का? हा, आणि नंतर पिकून नंतर हे बोंडू आणि काजू। अच्छा, म्हणजे ही सुकी बी आहे का? खाली आहे ती? हा, तो खाली आहे ती सुकी बी आहे। अच्छा, आणि हे ओले काजू। ओले काजू ते कापायचे। अच्छा, आणि मग ती कापल्यानंतर तिचे ही अशी? हे असे गर काढायचे। अच्छा, मला एक कापून दाखवा बघा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना, म्हणजे नेमकी कशी ती प्रोसेस असते। म्हणजे ही खरंच बऱ्याच जणांना ओल्या काजूगराची ही कोकणातली पारंपरिक आणि अतिशय हेल्दी अशी रेसिपी तर आहेच, पण हे बघा, ओले काजूगर काढण्यापूर्वी सुद्धा त्याची हे गर त्या बी मधून असे काढले जातात। अच्छा, म्हणजे चाकूने किंवा आपण चमच्यानेही काढू शकतो। अच्छा, मग हे गर काजू गर त्याच्यावरती साल असते। हा, ते साल काढण्यासाठी आपण गरम पाण्यात टाकायचं। अच्छा, म्हणजे ही साल काढून घेतल्यानंतर आपण सालीचं करतो टाकायचं। हा हा, बर, गरम पाण्यात टाकलं की साल लगेच निघते। अच्छा, पण मग गरम पाण्यामध्ये टाकण्याचं कारण काय बरं? हाताला चिक पण लागत नाही। अच्छा, आणि ते साल म्हणजे जर दूर असला, भरपूर दूर असला काजूचा गर, हा, तर ते साल लगेच निघत नाही। अच्छा, म्हणजे हे काजू ही बी अशी कापून झाल्यानंतर बघा मैत्रिणीनो, हे जे वहिनीने आता इथे टोपामध्ये जे गर काढून ठेवलेले आहेत हे असे गर निघतात। तर हे तुम्ही कोमट पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि त्याचे सालं काढून घेतलेली आहे, बरोबर? अच्छा, म्हणजे पुन्हा एकदा बघा, ही ओली बी आहे, ओले काजू, त्याच्यातून ही ओल्या काजूगराची बी, म्हणजे ओले काजूगराची आपण भाजी करणार आहोत। आणि हीच बी जेव्हा सुकते आणि जे आपण गोड पदार्थ करण्यासाठी सुकी बी जी काढतो ती दाखवू घ्या पुन्हा एकदा। हा, ही बघा, मग ही सुकून अशी होते आणि मग ह्या खालची जी बी सुकलेली आहे त्याच्यातून आपण जे काजूगर, सुके काजूगर तयार होतात, बरोबर? अच्छा, तयार होतात, ठीक आहे। मग तर वहिनी, चला तर बघूया साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला ह्या रेसिपीसाठी। रेसिपीसाठी साहित्य, फोडणीसाठी कांदा लागणार आहे, टोमॅटो लागणार आहे, हा, कढीपत्ता थोडासा, हा, जिरं, मोहरी, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला। अच्छा, आणि हे सुकं वाटप आहे। अच्छा, सुकं वाटप म्हणजे कांदा आणि खोबरं, सुकं खोबरं, हा, आणि कांदा भाजून, सुकं खोबरं भाजून त्याचं मिक्स केलेलं वाटप। अच्छा, म्हणजे सुकं खोबरं वेगळं भाजून घेतलंय, कांदा वेगळा भाजून घेतलेला आहे, बरोबर ना? आणखीन दुसरं पण काय वापरणार आहोत त्याच्यामध्ये? काजू कमी असले तर थोडासा बटाटा टाकणार आतमध्ये। अच्छा, म्हणजे काजू कुरडायला येते भाजी येते। अच्छा, चला तर मग मैत्रिणीनो, तुम्हाला तर आता कळलेलंच असेल आणि मी तर फार एक्सायटेड आहे कारण ही भाजी पाहण्यासाठी। तर वहिनी, चला रेसिपीला सुरुवात करूया। पहिलं कांदा आणि हे वाटून घ्यायचं, भाजून घ्यायचं। बर, कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं। अच्छा, म्हणजे ह्याला आपण वेगळं आणखीन एक वाटप तयार करायचंय का? अच्छा, त्या वाटपामध्ये तर तुम्ही काय काय टाकणार आहात? कढईमध्ये टाकलंय, कांदा टाकलाय, हा, टोमॅटो टाकलाय, लसूण आणि आलं। अच्छा, आणि ते थोडंसं भाजून घ्यायचं। हा, आता ही जी तुम्ही भाजी घेतलीत ना, ही कमीत कमी किती जणांसाठी भाजी पुरू शकते? तरी 10 वाजण्यासाठी पुरू शकते।
म्हणजे तुम्ही जर आता जसं म्हणालात ना मगाशी की जर गर कमी असतील तर आपण ती थोडीशी पुरावी म्हणून जास्त आवडतं तर आपण टाकू शकतो. टाकू शकतो. जास्त जणांना पुरायचं असेल. अच्छा. आणखी अजून हे ओले काजू आपण कशा कशामध्ये वापरू शकतो? व्हेज मध्ये नॉनव्हेज वापरू शकतो. चिकन मध्ये टाकू शकतो, अंड्यामध्ये टाकू शकतो, अंडा कढी असते ना त्यामध्ये टाकू शकतो, चिकनच्या पण रशामध्ये टाकू शकतो. अच्छा. आणि भाजी करण्यासाठी म्हणजे आपण विशिष्ट प्रकारचं भांडं वापरायचं म्हणजे पसरट कढई पाहिजे की कसं? कढई पण चालेल किंवा कढई पण चालते. जर पटकन हवी असेल तर कुकरमध्ये जातो, तिथं लगेच भाजी होते. अच्छा, कुकरमध्ये पण करता येते? मग ती म्हणजे कशी करणार तुम्ही कुकरमध्ये? फोडणी आपण तशी इथं फोडणी घालतो ती कुकरमध्ये घालायची आणि पाणी ओतून हे करायचं, कुकर बंद करायचा. 2 शिट्ट्या झाल्या की भाजी झाली. 2 शिट्टी झाली पाहिजे म्हणजे ती डायरेक्ट भाजी तयार. अच्छा. गॅसवरती पटकन होते, चुलीवर वेळ लागेल. अच्छा. तर आता वहिनींनी सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आजची रेसिपी ही खास पारंपरिक असल्यामुळे आणि ही फक्त रेसिपीसाठीच आपण चुलीवर करत नाहीत बरं का. तर मला वहिनी म्हणाल्या की त्यांचं हे स्वयंपाकघर आहे आणि रेग्युलरच ते प्रत्येक म्हणजे त्यांचं जे जेवण आहे ते हे चुलीवर केलं जातं. हे बघा चूल किती मोठी आहे. म्हणजे इकडे त्यांनी सांगितलं मला की हा जो इकडची बाजू आहे ती आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी पावसाळ्यामध्ये वापरली जाते आणि ह्या 2 चुलींवरती त्या रेग्युलर त्यांचं हे चुलीवरचंच जेवण ते लोक करतात. अच्छा. मग आता हे आपण कांदा, टोमॅटो, आलं लसूण आपण भाजून घ्यायचं आहे म्हणजे ह्याला आपण ओलं वाटप असं म्हणू शकतो ना? अच्छा. अच्छा. आता तुम्ही काय काय केलं त्या म्हणजे जे कांदा टोमॅटो वगैरे भाजून घेतलं होतं त्याच्यामध्ये सुकं वाटप होतं ते मिक्स केलं. मिक्सरला लावायचं. अच्छा. अच्छा. हे दोन्ही सुकं वाटप आणि आपल्याला ओलं वाटप हे एकत्र करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो ही खरंच खूप महत्त्वाची टिप आहे बघा. ओल्या काजूगराची जी कोकणातील ही पारंपरिक रेसिपी तर आहेच पण ती करण्याची पद्धतसुद्धा किती युनिक आहे बघा. त्याच्यामुळे त्याच पद्धतीने करा. फार घट्ट नाही की पातळ म्हणजे कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे वाटपाची? पातळ करून अच्छा. बघा ही तुम्हाला दिसत असेल की वहिनीचे तर म्हणजे वाटप लावून घेतलं तर ते अशा प्रकारे करून घेतलेलं आहे. आपण फोडणी घालूया. अच्छा. आता तेलाचं प्रमाण कितपत कसं वापरायचं या भाजीला? तेलाचं प्रमाण 3 ते 4 पळ्या टाकायचं. अच्छा. म्हणजे थोडंसं जास्त तेल वापरावं लागतं. ती ग्रेव्ही आहे पूर्ण आतमध्ये भाजायची. तुकडे बघून आहे. तेल तापलं असेल तर तेलामध्ये आपल्याला
तर आता तुम्ही बघत असाल की एवढ्या भाजीसाठी वहिनीने बरोबर पसरट अशी कढई मोठी घेतलेली आहे. म्हणजे त्या हिशोबानेच आपल्याला भांडं पण त्याच घ्यायचं आहे. कारण ही डायरेक्ट जशी कुकरला तुम्ही करणार असाल तर काही फारसा प्रश्न येत नाही. पण जर अशी तुम्हाला जर कुकर नसताना न वापरता जर करायची असेल तर ज्या प्रकारे काजूगराची क्वांटिटी असणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला भांडं पण मोठं घ्यायचं आहे. त्याच्यामुळे इथे वहिनी कढई घेतलेली आहे मोठी पसरट, तेल टाकलंय. तेल त्याच्यानंतर आता आपण मोहरी टाकूया. हा जिरं, हिंग, यानंतर आपण फोडणीसाठी कढीपत्ता वापरलेला आहे बघा. कांदा. आता तुम्ही कांदे किती घेतले चिरून? 2 कांदे. 2 कांदे, टोमॅटो. अच्छा 2 कांदे आणि 2 टोमॅटो वहिनी फोडणीला देण्यासाठी चिरून घेतलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोडणीला कढीपत्ताही वहिनीने इथे वापरलेला आहे. तर मैत्रिणींनो खरंच ह्या गोष्टी आणि ही रेसिपी करताना आहे ना एक ठराविक प्रमाण आहे. म्हणजे जरी कमी जास्त तरी काही एवढा प्रॉब्लेम होणार आहे. कांदा कमी घातलं तर चालेल, टोमॅटो पण कमी घातलं तरीही चालेल. अच्छा. तेव्हा बऱ्याचदा आपण तुम्ही बघत असाल की जसं तुम्हाला म्हणून मला प्रेक्षकांना हे सांगायचं होतं की हे जे ओले काजू तर असतात ते मला वाटतं मार्च एप्रिलच्या दरम्यान जेव्हा काजू म्हणजे धरायला सुरुवात होते, जी जसं तुम्हाला सांगितलं ना वहिनी जी सुरुवातीला अशा बिया होतात, हे मला वाटतं 2-3 महिनेच ना, त्याच्यानंतर मग ती बी अशी सुकून होते. हिची जेव्हा तुम्ही ढाब्यावरती वगैरे काजू मसाला वगैरे भाजी घेता ना तुम्ही, तर त्यावेळी ती सुक्या घरांची भाजी असते, हे लक्षात घ्या. ते सुके घर ते मला वाटतं काहीतरी कोमट पाण्यात भिजवलेले असतात काजू घर ते. नाही, गरम पाण्यात आम्ही भिजवून ठेवायचं. हा 1-2 दिवस तरी भिजवलं. अच्छा. नंतर ते फुगून नंतर ते कापून नंतर घर काढायचे त्याचे. आणि आता ह्या सीझन मध्ये मात्र ह्या भाजीला ही जी चव असते ती चव वेगळीच आहे. बरोबर ओल्या काजूगराची. तरी पण हे 2 महिने असतात ना? हो, एक मार्च एप्रिल. मे मध्ये पण असतात. पण जर पाऊस पडला जर पाणी असलं तर ते परत मोहर येऊन परत धरतात. भाजून घेतलं बरोबर. हो. म्हणजे आजची बात ही खरंच आवडेल प्रेक्षकांना. कारण काय माहितीये, एक तर काजूगराची उसळ आणि त्यात ती चुलीवरची म्हटल्यानंतर खरंच अप्रतिम असा योगायोग आहे. कारण मला आल्यानंतर जेव्हा वहिनी सांगितलं की फक्त रेसिपीसाठीच नाही तर हे आमचं स्वयंपाकघरच आहे, मिनी स्वयंपाकघर म्हणा, पण आमचं सगळंच जेवण हे नेहमीच ह्या चुलीवर असतं. त्याच्यामुळे खास ही गोष्ट मात्र नक्की लक्षात घ्या की रेसिपीसाठी म्हणून आपण चुलीवर करत नाहीये. तर हे तुम्हाला नंतर मी दाखवेन की हे कसं त्यांचं स्वयंपाकघर. त्यांनी फक्त बाकीचं त्यांचं घर जे आहे तिथं जर तुम्ही बघितलं तर अतिशय कोकणी पद्धतीनं सुंदर असं बांधण्यात आलेलं आहे. आणि हे स्वयंपाकघर हे त्या घरामधलाच एक अतिशय सुंदर असा भाग आहे की ज्यांनी पारंपरिक पद्धतीने आपल्याला जेवण करण्यासाठी आणि ती काय म्हणतो आपण ती संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला असं म्हणा. की म्हणजे पाणी गरम करण्यासाठी पावसातून ती पण चूल आहे आणि स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा त्यांनी चूल केलेली आहे. आता यानंतर आपण काय वाटत टाकूया. हां, यानंतर जे मिक्सरला आपण वाटप तयार करून घेतलं ते सगळं टाकून घेतलेलं आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत ढवळून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला भाजला गेला पाहिजे. म्हणजे इथे ही टीप आहे बघा की जरी आपण सगळे मसाले भाजून घेतले म्हणजे वाटप करण्याच्या वेळी पण जसं वहिनीने सांगितलं की सुका मसाला की ज्याच्यामध्ये कांदा भाजून घेतलेला आहे, सुकं खोबरं पण भाजून घेतलेलं आणि जेव्हा ते पुन्हा मिक्सरमधून काढलं गेलेलं आहे तरी सुद्धा जेव्हा आपण ते फोडणे टाकणार आहे तर ते मसाले सगळे पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत. झालेला आहे. अच्छा, आता आपल्याला
आता वहिनी सगळे जे काजूगर होते ओले काजूगर ते त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि आता यानंतर आपण तिखट टाकतो बटाटा हां असू द्या ना, हरकत नाही. जसं तुम्हाला जमेल तसं तुमच्या पद्धतीने दाखवा. आता यानंतर आपण तिखट. आता तिखट प्रमाण किती आहे? तिखटाचं प्रमाण भाजीचं प्रमाण असेल तर हां 2 चमचे मोठे तिखट. 2 चमचे हळद. हा कोणता मसाला आहे? आपण मसाला तिखटच आहे. हां पण हा तिखट आहे. तिखट तो काश्मीरी मिरची. अच्छा. याच्यामध्ये आपण 2 कलर प्रकारचं तिखट वापरलेलं आहे. एक जे आपण कलरचं लाल तिखट असतं ते वहिनीने यूज केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते थोडंसं चवीला तिखट आहे असं तिखट वापरलेलं आहे इथे. थोडं 5 मिनिटं रवून घ्यायचं. अच्छा. हे सगळं टाकल्यानंतर काजूवर टाकल्यानंतर जेणेकरून सगळं वाटप आणि मसाले त्या घरांना व्यवस्थित मॅरिनेट झाले पाहिजेत, लागले पाहिजे. त्याच्यामुळे ती भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. तुम्ही बघत असाल बघा, आत्ताच अजून वाटप थोडंसं टाकलंय परंतु भाजीला रंग किती सुंदर आलेला आहे. आता आपण पाणी टाकूया. अच्छा. पाणी उकळून घ्यायचं. अच्छा, म्हणजे आता हे पाणी उकळून घेतलेलं आहे. गरम पाणी म्हणजे थंड पाणी घालायचं नाहीये. म्हणजे करायचं मग भाजीला. वा मस्त खरंच. आणि कलर पण छान आला आहे. इथं हे मात्र लक्षात ठेवायचं आहे सगळ्या मैत्रिणींनी की वहिनीने जे पाणी टाकलेलं आहे ते पाणी उकळून घेतलेलं आहे, थंड पाणी वापरलेलं नाही आहे. लागेल एवढे चवीपुरतं मीठ. अच्छा. थोडीशी मस्त कलर खूप सुंदर आलेला आहे. आणि तुम्ही जर मैत्रिणींनी बघितलं ना तर हे त्यांचं किचन आहे की ज्याच्यामध्ये त्यांचं रेग्युलरचं जे जेवण आहे ते लोक करतात. आणि ही खास अशी वेगळी रूम आहे की ज्या रूममध्ये त्यांनी जसं चुलीवर जेवण करण्यासाठी मला वहिनीने सांगितलं की जेवणाची आमची भांडी पण चुलीवरची वेगळी आहेत. आणि तुम्ही जर बघितलात तर हा काहीसा असा लूक आहे ह्या खोलीचा. आणि ह्या खोलीमध्येच त्यांचं रोजचं सकाळ दुपार संध्याकाळचं जेवण हे केलं जातं. म्हणजे मला खरंच ही सिस्टीम खूप खूप आवडली. कारण असं आता हल्लीच्या काळामध्ये फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ह्यांचं हे कोकणी पद्धतीचं घर इतकं प्रशस्त आहे, तुम्ही जर पाहिलंत ना तर लक्षात येईल. आणि तरीसुद्धा इतकं हे सगळं म्हणजे डोलारा असूनसुद्धा त्यांनी चुलीवरचं जेवणाची जी त्यांची संस्कृती आहे ती बघा कशी जपलेली आहे. खूप अशी प्रशस्त ही सुद्धा मोठं किचन आहे. ते हे म्हणजे रूम जर तुम्ही म्हणाला तरीसुद्धा चालेल. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या इथे लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत रेग्युलर त्यांना लागणार आहे, म्हणजे जर त्यांना कधी ते सिलेंडर म्हणजे हवा शेगडी हवी असेल तर सिंगल शेगडीसुद्धा ह्या रूममध्ये त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यानंतर सिलेंडर आहे, मोरावळी आहे, तुम्ही बघाल. म्हणजे इथे त्यांना जे लागणारं किचनमध्ये साहित्य आहे, मांडणीमध्ये तिखट मिठापासून मला त्या सगळ्या वस्तू इथं दिसत आहेत. आणि त्यांनी ते इथं ठेवलेलं आहे. पिठाचे डबे पण आहेत ना, मिक्सर वगैरे पण कनेक्शन सगळं इथंच असतं. आता झाकण मारून ठेवलंत ना. आता साधारण चुलीवर जर आता तुम्ही म्हणालात ना तर ही भाजी करण्यासाठी किती वेळ लागतो, म्हणजे आता शिजायला किती वेळ लागेल? तरी शिजायला अर्धा तास लागेल. अर्धा तास. आणि अगदी म्हणजे जरा थोडेसे गर
गड एक हे हाड असतं एकदम हा. मऊ पण नसतात. बरोबर. कोवळे असले तर ते लगेच शिजतात. तर चांगले धुवून असले तर ते शिजायला वेळ लागतो. वेळ लागतो. अच्छा. आता मला तुमच्याबद्दल थोडीशी माहिती घ्यायची आहे. तर मला सांगा तुमच्या कुटुंबामध्ये किती तुम्ही फॅमिली मेंबर्स आहात? आम्ही आता 8 जण आहोत. अच्छा. आणि मला असं कळलं की तुमची जॉईंट फॅमिली आहे. हो. अच्छा म्हणजे तुम्ही किती जावा आहात? आम्ही दोघी जावा. हां. त्यात तुम्ही? मी मोठी. अच्छा. आणि त्या धाकट्या आहेत. आणि मग आता स्वयंपाकाची आवड ही तुम्हाला पहिल्यापासूनच आहे? पहिल्यापासून तशी नाही, मग लग्न झाल्यानंतर. लग्न झाल्यानंतर. वा, मस्त. आणि तुमच्या हातचा तुमच्या घरातल्यांना सगळ्यात आवडणारा पदार्थ कोणता की जो सगळ्यांना आवडतो? म्हणजे सगळंच करतो. हां. आता जेवण आहे, नॉनव्हेज असू दे, व्हेज असू दे, जे येईल ते सगळं दोघी पण करतो. अच्छा. मग ते आवडतं. असं काय आपल्या घरात काय नाही की आवडणार नाही असं कुठलाच पदार्थ होत नाही. हां. जेवढा त्यांना आवडतं असेल तेवढं तेच करत असतो. अच्छा. पण मग तुम्हाला स्वतःला जास्त काय आवडतं, व्हेज की नॉनव्हेज? मला व्हेज आवडतं. व्हेज. अच्छा. नॉनव्हेज आवडतं पण व्हेज जास्त कमी आवडतं. अच्छा. तुमची स्वतःची पण काजूची बाग आहे ना? हो आहे. अच्छा. म्हणजे हे आता जे काजू काढलेले आहेत ते तुमच्या स्वतःच्याच बागेतले आहेत? मग त्यावर आधारित तुमचा व्यवसाय पण आहे की काजू करायचा? नाही, ते फक्त आम्हाला म्हणजे त्या शेतातल्या काजूचे घर असतात. म्हणजे कुणाकडनं म्हणजे आणण्यापेक्षा आम्ही ते आमची जागा आहे ना, लागवड करून आम्ही म्हणजे आपल्या खाण्यापुरतं तरी आपल्याला करू शकतो. काजू मिळतील या अन्न लावलं काहीतरी त्याने उत्पादन मिळेल म्हणून नाही लागतं. पहिल्यापासून म्हणजे अगदी म्हणजे कुठलाही सीझन असू दे, उन्हाळा पावसाळा, म्हणजे तुम्ही इथेच जेवण करता सगळं? सकाळी उठल्यावर चुलीवरतीच सगळं? आता मला खरं तर सगळ्या गृहिणींना म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे की जशी जशी काळ बदलत चालला आहे, परिस्थिती बदलत चाललेली आहे, चुली फार कमी बघायला मिळतात. पण तरीही आपल्याकडे अजूनही कोकणामध्ये चूल ही आहे. चूलही आहे, गॅसही आहे, पण आम्ही इथं सगळं उकडवून घेतो. अच्छा. सगळं म्हणजे डाळ होते, डाळ आम्ही टाकली याला उकळायला, बरं, किती गॅसवर नेऊन फोडणीला घालू शकतो. अच्छा. पण सकाळी पाणी तापवण्यापासून ते अगदी सगळं स्वयंपाक पण इथेच? भाकरी इथेच? ते सगळं आमचं चुलीवर. पाहुणे वगैरे आल्यानंतर पण जेवण इथेच चुलीवरतीच? अच्छा. म्हणजे लाकडं पण मग तुम्हाला तुमच्याच बागेतून अवेलेबल होतं, म्हणजे तुम्ही मिळत असतील? केव्हा तरी बागेतून मिळतात, बाहेरून आणता. पण तुमच्या मते मला सांगा की भले तर आपल्याकडे तुमच्याकडे चूल आहे म्हणून, पण चुलीवरच्या जेवणात आणि गॅसवरच्या जेवणामध्ये तुम्हाला काय वाटतं फरक, किंवा तुम्ही काय सांगाल? असते येते. हां. आणि गॅसवर एवढं काही कुकरमध्ये वगैरे लावले त्याला एवढं चव नसते. अच्छा. नॉनव्हेज वगैरे करण्याचे पण वार तुमच्याकडे ठरलेले आहेत? हो. बुधवार, रविवार, शुक्रवार. अच्छा. हे 3 वारीच फक्त नॉनव्हेज, अदरवाईज आधी बाकी कुठल्या वारी नाही? नाही. सोमवार, मंगळवार, शनिवार, गुरुवार खातच नाही. बरोबर. बघा, कारण मैत्रिणींनो, ही कोकणातील अतिशय पारंपरिक पदार्थ तर आहेच. आणि वाटतं, कारण कधी ना मला वाटतं, मी असं ऐकलंय की या काजूगरातनं बी काढताना सुद्धा हाताना चीक लागतं ना वहिनी? हो. हात आता जेव्हा ह्या मी गृहिणीला भेट दिली, जेव्हा शेलार वहिनींना मी भेटले, तेव्हा हा जो पसारा कारण त्या म्हणाल्याच असं की त्या दोन्ही जावा मिळून हे सगळं करतात, परंतु बऱ्यापैकी घराच्या मागचा जो परिसराचा भाग आहे तो मैत्रिणींनो सारवलेला आहे. म्हणजे ते सारवण्याचं सुद्धा काम करायचं आहे, पूर्ण बाग स्वच्छ ठेवलेली आहे. हे इतकं वाटतं, इतकं सोपी गोष्ट नाही, आणि हे फक्त आणि फक्त एक असामान्य गृहिणीच करू शकते.
बरं मला एक सांगा, आता एक चांगला दमदार उखाणा होऊन जाऊ दे, घ्या बघूया. हा, भाजीत भाजी मेथीची नको बरं. हा हा, घ्या घ्या उखाणा घ्या. नाही नाही, भाजी करताना उखाणा एक झाला पाहिजे. घ्या घ्या, साधा साधा चालेल. घ्या घ्या, ऐकता येतं, व्हिडिओ सगळं चालू आहे. घ्या घ्या. हा घ्या घ्या, येतं येतं, घ्या. आहोंचं नाव घ्या, साधा. आठवा, साधा सोपा घ्या. आठवतोय. काजूच्या भाजी बरोबर व्हावा एक उखाणा, येवा कोकण आपलाच असा. घ्या घ्या, लवकर आठवा. तयार होतोय. आलाय, ओठावरती आलाय. झणझणीत काजूच्या उसळी बरोबर झाला पाहिजे झणझणीत उखाणा. बोला. आठवलं. हा, फुटफुटतायत, तयार होतोय. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, हा, एक सासरची सून, एक माहेरची, आणि अमरावती नाव येते शेलारांची सून. वा वा, मस्त मस्त मस्त, सुंदर. असं पाहिजे. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी एक्स्ट्रा घालायची गरज नाही ना? नाही. काजूच्या भाजीला रंग पण बघा किती सुंदर आलाय. आणि हाच फरक असतो खरंच चुलीवरती कुठलाही पदार्थ करताना आणि तो गॅसवर करताना. इवन भाजीचा इतका खमंग वास सुटलाय ना की हा वास आहे ना, खरं गॅसवर जर भाजी केली ना तर तेवढासा वास येत नाही. बरं, तुम्हाला ना सगळ्यांना त्यांच्या जाऊबाईने दाखवायचं आहे, कारण त्या म्हणाल्या ना की आमचं एकत्र कुटुंब आहे आणि या दोन्ही जावा आणि जरी एकत्र कुटुंब असलं तरी सुद्धा त्यांचं किचन एकच आहे आणि त्या दोघी मिळून हा सगळा संसार सांभाळतात, हे किचन सांभाळतात. तर मी आपल्या व्हिडिओमध्ये त्यांना बोलावते. वहिनी या. तर ह्या त्यांच्या छोट्या जाऊबाई. बरं वहिनी, नाव सांगा. बसा स्टूलवरती, बसा. अशा ह्या आमच्या 2 गृहिणी शेलारांच्या सुना, ज्या हा सगळा डोलारा सांभाळतात. आणि तर खरंच खूप खूप छान रेसिपी दाखवलेली आहे ह्या वहिनींनी. आणि काही दिवसांनी आपल्याला ह्या छोट्या जाऊबाई पण रेसिपी दाखवणार आहेत असं त्यांनी प्रॉमिस केले. तेव्हा पुन्हा एकदा आपण ह्याच चुलीवरती आणि ह्याच रूममध्ये स्वयंपाक शिकायला, रेसिपी शिकायला येणार आहोत. तर मला सांगू, थोरल्या जाऊबाईंनी उखाणा घेतलेला आहे, तर आपण पण एक घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे. घ्या. झणझणीत उसळी बरोबर झाला पाहिजे दोन्ही जावांचा. त्यांचा झाला, मंगळसूत्रांच्या 2 वाट्या. आता तुमचा तयार करा पटापट, कारण उसळ पण तयार होत आलेली आहे मस्त अशी. गणपतीला दुर्वा, विठोबाला तुळशी, ओंकारावाचे नाव घेते. भाजी करायच्या दिवशी. वा वा वा, मस्त मस्त मस्त, सुंदर सुंदर. खूप छान. कारण हेच मला ना खरं मैत्रिणींनो बघा, हाच खरा आनंद आहे आणि हाच खरा संसार आहे. बरेच जण आत्ता जे धावतायत ते कधी कधी आपण म्हणू शकतो की क्षणिक सुखाच्या मागे आपण धावतो. म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं स्वतःचं घर असावं, मग ते मॉडिफाईड किचन असावं. नक्कीच ते सुद्धा सगळं खूप चांगलं प्रत्येकाचं स्वप्न आहेच. परंतु जेव्हा ह्या अशा जावांना अशा किचनमध्ये आपण चुलीवर स्वयंपाक करताना आणि त्यात पारंपरिक पदार्थ करताना जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा असं दृश्य आता फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. खरंच फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यामुळे शेलारवहिनी, खरंच तुमचे म्हणजे खूप खूप मनापासून आभार आहेत. आणि कारण खूप छान अशी संस्कृती की जी आज कुठे ना कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. कारण बऱ्याचदा आपण म्हणतो की चूल म्हटलं की चुलीचा धूर आला. त्याच्यानंतर आजच्या मुली अच्छा आता भाजी आपल्याला उघडून बघायची आहे. आता भाजी आपल्याला उघडून बघायची. आजची रेसिपी आपल्या चॅनलवरती सगळ्या प्रेक्षकांना दाखवली आहे, त्याबद्दल शेलार मी तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि खरंच खूप थँक्यू. आणि तर मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुम्हाला जर अशाच कोकणातील पारंपरिक रेसिपी जर पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच रेसिपी तुम्हाला रोज एका नवीन ब्लॉग असा. धन्यवाद.